सोलापुरात युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी भाजप कार्यालयावर निषेध मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय। आपण पाहतोय खरं तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयावर हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वेगवेगळे बॅनर दाखवत या ठिकाणी हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। काय नक्की भूमिका आहे, कशासाठी हा आपला मोर्चा आहे भाजपच्या कार्यालयावर? आपण पाहिलं असेल की नीटचा पेपर लीक झाला आणि NTA संस्थेने ही परीक्षा रद्द केली। खऱ्या अर्थाने या देशामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 65 पेक्षा जास्त पेपर लीक झालेले आहेत आणि देशाचे पंतप्रधान जर शिक्षित असते तरी शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था झाली नसती। आज गोरगरिबांचे मुलं आहेत ते आपले एज्युकेशन लोन घेऊन किंवा आपले सोनं गहाण ठेवून आपल्या मुलांना शिकवतात। आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती जर गेला किंवा एखाद्या कुटुंबामध्ये जर आपल्या नातेवाईकांचं कोणाचं लग्न असेल तर पालक लग्नाला देखील जाण्याचं टाळतात, कारण काही विद्यार्थी शिकतात आणि अशा पद्धतीने हा पेपर लीक झाल्यानंतर त्यांचं मनोबल खचलेलं आहे, त्यांना आर्थिक मोठा भुर्दंड बसत आहे आणि विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 वर्ष तयारी केलेली आहेत, त्यांचं मोठं नुकसान या सगळ्या माध्यमातून झालेलं आहे। धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि आपण पाहिलं असेल की डिझेल पेट्रोलचे भाव कसे गगनाला भिडत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहेत। त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आजचा आमचा मोर्चा आहे। या सरकारच्या खरं तर 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। नीट पेपर फुटल्यानंतर 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। काय भूमिका आहे आपली? नाही, 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि जरी परीक्षा पुढे ढकलली तरी तो त्यांचा परफॉर्मन्स तो त्यांचा कॉन्फिडन्स राहिलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने 3 विद्यार्थ्यांची जी आत्महत्या झालेली आहे यावरती धर्मेंद्र प्रधान यांच्या मनुष्यवधाचा काय गुन्हा दाखल करावा अशी देखील आम्ही मागणी करतो। आपण पाहतो या ठिकाणी युवक काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेलं आहे आणि गुन्हा दाखल करावाची मागणी या ठिकाणी करण्यात आली आपल्याला पाहायला। प्रवीण नक्कासा, मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।